कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। गुहागर तालुक्यातील आरे गावात क्रिकेटच्या किरकोळ वादातून जयेश खोत या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला। आरोपींनी अर्वाच्य शिवीगाळ करत टॉमी सारख्या शस्त्रानं डोक्यावर गंभीर वार केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या जीवघेण्या हल्ल्यात फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन देखील लंपास झाली आहे। इतकी गंभीर घटना असूनही गुहागर पोलिसांनी आरोपीवर अत्यंत सौम्य कलमे लावल्यानं परिसरात तीव्र संताप व्यक्त होतोय। अविनाश शेट्टे, ओमकार बोरकर आणि साईप्रसाद बोरकर या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू आहे। शस्त्राचा वापर आणि लूटमार होऊनही पोलिसांचा तपास इतका मवाळ का? कोणाच्या राजकीय दबावाखाली हे प्रकरण दडपले जात आहे असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारतात। पीडित कुटुंबानं तातडीने न्यायाची मागणी केली असून निष्पक्ष चौकशी न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यांची पद्धत होती ना ती म्हणजे अशी ठरवून ठार मारायचा त्यांचा प्लॅनिंग होता। सरळ सरळ आणि त्याला त्या निव्वळ आडवा पडल्यावर दोन हातांनी तो चिरा घातले नाही त्याच्या। आमची आता तुमचा 307 कलम लागला ना, 307 कलम तर तो सुटू शकत नाही। नॉर्मल याच्यात गेला तर तो काय विषय नॉर्मलचा नाही आपण साहेब 307 लावा नाही तर आपण पण उपोषण करू घेऊ ते 307 लावते नाही तर आपण उपोषण करूया। उपोषण करू आपण इथे ना काय नाही काय आपल्याला काय बोलतो काय कलम पाहिजे आपल्याला। चैन चोरले नाही तर तिने तिची हो मी गेला आपण वागरच्या कळवून गेले तिकडनं आली ते पहिला कळवलं आपण। तपास चालू आहे त्याच्यामध्ये जे जे होईल ते आपण त्याच्यामध्ये ऍड होईल। आलं का? आमची अपेक्षा आम्हाला न्याय फक्त त्यांना जामीन होता कामा नाही।